मला आता संधिवाताचा त्रास वगैरे सांगितलाय आणि वेट वाढलेलं आहे आणि मला पिरियड्स मध्ये पण खूप त्रास होतो. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा प्रेग्नन्सी नंतरचे जे पहिले पिरियड्स आले त्यावेळेस काय मी ऍडमिट झाली. Admit अख्खा झाली. पाय म्हणजे सीझरमुळे माझा बॅक गेला. बॅकमुळे हा पूर्ण पाय चालत नव्हता. मग मी डायरेक्ट ऍडमिट झाली गेले पण पूर्ण हे बंद झालेलं आहे माझे सगळे. डिलिव्हरी झाली तुमची, त्याच्यानंतर जे आपलं पाळायचं असतं नॉर्मली प्रेग्नंट बायकांनी की मसाज घेतला पाहिजे, अंग शेकून घेतलं पाहिजे, ह्यापैकी काही केलं होतं का? नाही झालं माझं काहीच नाही. झालं. तुम्ही बघितलंच असेल, या महिलेच्या म्हणण्यानुसार ती आधी पूर्णपणे बरी होती. डिलिव्हरी नंतर तिला मासिक पाळीच्या तक्रारी तसेच संधिवाताचे अनेक विकार तिला होऊ लागले. याचं कारण काय असेल बरं? तर मी तिला एक प्रश्न विचारला असेल, तुम्ही नोटीस केलं असेल तर, की तुम्ही डिलिव्हरी नंतर जे काही नियम पाळायचे असतात ते पाळले होते का? सुतिका काळात स्त्रीचं शरीर हे अत्यंत नाजूक झालेलं असतं. प्रसूतीमुळे या काळामध्ये वातदोष अतिशय तीव्र प्रमाणात वाढलेला असतो. म्हणूनच या काळामध्ये काही नियमांचं म्हणजे सुतिका परिचर्येचं पालन करायचं असतं. लक्षात घ्या, ही सुतिका परिचर्या 45 दिवस जर तुम्ही पाळली तर पुढचे आयुष्याचे 40 वर्ष तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकाल, याची हमी देता येईल. ही सुतिका परिचर्या नेमकं काय आहे बरं, हे जाणून घेण्यासाठी सुतिका कमेंट करा आणि ही रील तुमच्या कॉन्टॅक्ट मधल्या इतर स्त्रियांना फॉरवर्ड करा. थँक्यू.